उदे ग आंबे उदे या मालिकेत आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे ते आपण पाहूया। मालिका सुरू झाल्यावर आपण पाहतो की रेणुकेने सत्वतीसारखे वस्त्र परिधान केलेले आपल्याला पाहायला मिळतं। तेव्हाच सत्वती रेणुकेची नजर काढते व म्हणते, ए महादेवा, हिला कोणाचीच नजर नको लागू देऊ महादेवा, असं सत्वती रेणुकेला नजर काढताना म्हणते व नंतर तेथून सत्वती निघून जाते व दमक अग्नी सुद्धा रेणुकेला पाहून तिच्या पाशी येतो व म्हणतो, मातेने मला आज तुम्हाला भेट द्यायला सांगितलं होतं, असं मालिकेत दाखवलं आहे। नंतर रेणुका म्हणते, हेच मणी आपण तपश्चर्या करण्यासाठी वापरतात ना? तेव्हा दमक अग्नी म्हणतो, हो, या मण्यापासूनच ही भेटवस्तू मी तुम्हाला बनवली आहे, असं मालिकेमध्ये दमक अग्नी रेणुकेला म्हणतो व तिथून रेणुका दमक अग्नीला म्हणते, मी आता बाहेर जाते व ती बाहेर येतानाच प्रवेशद्वारापाशी भागवती व रेणुका एकमेकांमध्ये संवाद करताना दाखवला आहे। भागवती म्हणते, हे कसले वस्त्र परिधान केले आहेस? तेव्हा रेणुका म्हणते, मी छान दिसत आहे ना, असं रेणुका भागवतीला म्हणते। तेव्हा थोडा मोठा आवाज करून भागवती रेणुकेला म्हणते, जा, तुला जी मी वस्त्र पाठवली होते ती वस्त्र तू घाल, असले वस्त्र राजकुमारीला शोभत नाहीत, तू जा आणि हे वस्त्र बदलून ये, असं भागवती रेणुकेला म्हणते। तेव्हा रेणुका म्हणते, थांब माता, मी एकदा पित्याश्रींना ही वस्त्र दाखवून येते, ते काय म्हणतात ते मी पाहते। तेव्हा ती रेणुका पित्याश्रीपाशी म्हणजेच राजापाशी जाते व विचारते, मी कशी दिसत आहे पित्याश्री? तेव्हा राजा म्हणतो, तू खूप सुंदर दिसत आहेस। तेव्हाच त्या ठिकाणी सत्वती राजकुमारी रेणुकेला तिच्यापाशी बोलवते व रेणुका सत्वतीपाशी जाऊन बसताना मालिकेत दाखवला आहे। त्याच वेळी भागवतीचा चेहरा हा खूप वाईट वाटलं असा चेहरा मालिकेत दाखवला आहे, असं आश्रमामध्ये होतं। नंतर यल्लम्मा आपल्याला मालिकेत पाहायला मिळते व ती राजकुमारीला भेटण्यासाठी आश्रमात जाताना आपल्याला पाहायला मिळतं। तेव्हाच तिला गंगूमाई व कुशादादा अडवतात व कुशादादा यल्लम्माला म्हणतो, जेव्हा सकाळी राजकुमारी तुला न्यायला आली होती तेव्हा तू गेली नाहीस आणि आता पण तू जाऊ नको, असं म्हणल्यावर यल्लम्मा राजकुमारीला भेटायला जात नाही व नंतर मालिकेत आपण पाहतो की ऋचिक मुनी सगळ्यांना म्हणतात, आपण आता कथेला सुरुवात करू व नंतर कथा झाल्यानंतर सगळीकडे दिवे आपण लावू, असं ऋचिक मुनी सगळ्यांना म्हणतात। नंतर आपण मालिकेत पाहतो की यल्लम्मा महादेवासमोर साकडं घालते, मला राजकुमारीला भेटायचं आहे, असं साकडं यल्लम्मा महादेवांना घालते व ती महादेवापाशी बसलेली पाहून त्या ठिकाणी गंगूमाई येते व म्हणते, काय झालं यल्लम्मा, तू इथेच आहेस का? तेव्हा ती म्हणते, मला राजकुमारींना भेटायचं आहे, मी त्यांना फक्त पाहणारच आहे, असं सुद्धा ती गंगूमाईला म्हणते। तेव्हाच गंगूमाई म्हणते की तू काय कर, या ठिकाणी कुशादादा नाही तोपर्यंत तू राजकुमारीला पाहून ये, असं म्हणल्यानंतर यल्लम्मा खूप खुश होते व ती आश्रमाच्या बाहेर गेलेली आपल्याला मालिकेत दाखवलं आहे। तर आपण पाहतो की आश्रमामध्ये राजकुमारी, तिथले सगळ्या सेवेकरी सर्वजण मिळून, सत्वती, दमक अग्नी सगळेजण मिळून आश्रमामध्ये दिवे लावताना आपल्याला दाखवलं आहे। ते झाल्यानंतर आपण पाहतो की मालिकेमध्ये जो अधिकार आहे म्हणजेच
म्हणजेच जो राक्षस दैत्य आहे तो म्हणतो की मी आता राजकुमारी रेणुकेला नक्की मारणार, असं मालिकेत दाखवलं आहे. आणि आपण पाहतो की तो दैत्यराज म्हणजेच अतिकार आपल्या पित्याश्रींना कालकेतूला जे वचन दिलं आहे ते मी पूर्ण करणार, असं तो कलानिधीला म्हणतो. तेव्हा कलानिधी म्हणजेच त्याची माता अतिकारची म्हणते, तू असं काहीच करू नको. असं म्हटलं आहे की रेणुका ही आदिशक्ती आहे, तिच्याकडं खूप शक्ती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपले खूप दैत्य हे ठार मारले गेले आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे मला असं वाटतं की तू तिला मारण्याच्या नादात जाऊ नको. तो हसतो व म्हणतो, तू माता माझी आहेस तरी सुद्धा तू जरा विचार माझ्याबद्दल चांगला कर, म्हणजे मी तिला मारण्यामध्ये यशस्वी होऊ. तू असं काहीही अभद्र बोलू नकोस, असं अतिकार कलानिधीला म्हणतो. व तो म्हणतो, मला जर काही झालं तर तुझा पण मृत्यू होईल का, असं अतिकार कलानिधीला म्हणतो. ती म्हणते हो. तेव्हाच अतिकार तिला दाखवण्यासाठी एक तलवार हातात घेतो व पोटामध्ये त्याच्या स्वतःहून वार करतो. तेव्हा कलानिधी मोठ्याने अतिकार अतिकार असं मोठ्याने ओरडताना आपल्याला मालिकेत दाखवलं आहे. नंतर अतिकार मोठ्याने हसतो व म्हणतो, मला काहीच होणार नाही, फक्त तुला, मला व माझ्या पित्याश्रींना व माझ्या पत्नीलाच माहिती आहे माझा जीव कशात आहे, त्यामुळेच माझा जीव जाईल, नाहीतर ही गोष्ट कोणालाच माहीत नाही, असं अतिकार आपल्या कलानिधी मातेला म्हणतो. असं मालिकेत दाखवलं आहे. नंतर आश्रमाच्या बाहेर आपण पाहतो की यल्लम्मा राजकुमारीला पाहत असते व राजकुमारीपाशी दमक अग्नी येतो व म्हणतो, आपण यल्लम्माला भेटायला जाऊ. तेव्हा राजकुमारी म्हणते, या उत्साहामध्ये यल्लम्मा पण असायला हवी होती, असं मालिकेत दाखवलं आहे. नंतर आपण पाहतो की त्या ठिकाणी यल्लम्मा ही आश्रमात जाताना दाखवतात. तेव्हा एक गुरु तिला तू इथून निघून जा म्हणून थोडा हात लावला की ती खाली पडते, असं मालिकेत दाखवलं आहे. अशा पद्धतीने तिचा जीव वाचवण्यासाठी राजकुमारी समोर येते, असं मालिकेत दाखवलं आहे. आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. माझा हा एपिसोड आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये.